जगद्गुरु तुकोबर यांच्या बीज उत्सवाच्या निमित्तानं लाखो समाज आज देऊच्या दिशेने तुम्हाला जाताना दिसतोय. काय जीवन जगणं होतं. कोण तुकोबर आहे असा जर कोणी प्रश्न केला तर बाबा त्याचं उत्तर एवढंच आहे, आणू रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आणूपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारी तुकोबर आहे. कोण आहे तुकोबर असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एवढंच आहे महाराज, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या यमाच्या डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठाला जाणारी जगद्गुरु तुकोबर आहे. आणि कोण आहे तुकोबर आहे असा जर कोणी प्रश्न केला तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मुकुटामधून पडलेला हिरा म्हणजे तुकोबर आहे. काय जीवनातला शेवट गोड झाला, अखंड देवाचं नामस्मरण चिंतन केलं. मग नित्य क्षणी शब्द आहे काय, आम्ही जातो तुम्ही कृपा असुद्या. टाळी वाजवा सर्वांनी. आम्ही जातो तुम्ही कृपा असुद्या. टाळी टाळी. हा आम्ही जातो सकळा सांगा विनंती माझी. जगद्गुरु तुकोबर सांगत होते. टाळकरी मंडळी घरातला परिवार सर्वांना सांगत होते आम्ही निघालो आता, येताय का तुम्ही माझ्या बरोबर. जगद्गुरु तुकोबर म्हणत होते का मला बोलवण्याकरिता जगाचा मालक आलाय, तो माझी वाट पाहतोय. वाट पाहे उभा वाट पाहे कृपाळू तात सर्वांनी टाळी वाजवा. हा भेटीची काय परमार्थाची साधना होती महाराज. अखंड परमार्थाची साधना करून आपलं जीवन संत पदाला नेऊन पोचवलं. काय सामान्य होते का तुकोबर आहे. दिसण्यासारखे जरी तुमच्या आमच्या सारखे असले पण त्यांच्यात आणि तुमच्या आमच्यात खूप मोठी तफावत आहे. माऊली ज्ञानोबा जर आळंदीवरून निघाले तर त्या ठिकाणी मंदिराचा कलश हलतोय महाराज. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरानं जगाचा मालक नेण्याकरिता आल्यावर अख्खं झाड हलतंय. काय सामान्य होते का तुकोबर आहे. समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नवती जगा मानसा त्या सारे के. काय तुकोबर यांचं जगणं होतं महाराज. जगद्गुरु तुकोबर सांगतात आकाश महाराज, आयुष्यभर परमार्थ केला, देवाचं नामस्मरण चिंतन केलं, पण जगाच्या मालकाने मला समोर येऊन दर्शन नाही दिलं. पण माझ्या अंतकाळाच्या शेवटी तरी माझा जगाचा मालक नेण्याकरिता मला आला. काय जगणं होतं महाराज. अच्छा तुकोबर सांगतात अंतकाळी विठू आम्हासे पावला. टाळी वाजवा सर्वांनी टाळी. सैत झाला गुप्त तोडा. पुढे सैत झाला गुप्त तोडा. गुप्त तोडा वाढ वेळ झाला वाढ वेळ झाला. काय जगणं होतं.
अंतकाळी विठू आम्हासे पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. जगाचा मालक नेण्याकरिता आला होता तुकोबराया. तुकोबराया सांगत होते, आम्ही जातो आमुच्या गाव, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आजवर होतो तुमच्या शेवटची विनवणी, संत सजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. वा 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 वा. विसरतो न पडावा माझा देवा हे तुमच्या महाराजांकरिता टाळी वाजवा एकदा. काय महाराज जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द होते. आता आम्ही निघालोय, पण जात असताना जगाचा मालक नेण्याकरिता आला होता तुकोबरायांना. मग जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. असा जीवनातला शेवट गोड करण्याकरिता प्रत्येकाचा प्रयास आणि प्रयत्न आहे. मग जीवनातला शेवट जर गोड व्हावा असं वाटत असेल तर एक करा, देवाचं नामस्मरण चिंतन करा. आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये असणारे मायबाप आहे तोपर्यंत त्यांच्या तोंडावरती जरी हसू असलं तरी आपल्या जीवनातला शेवट गोड झाला महाराज. कोट्यवधी रुपयाचे लोकांचे बंगले आहेत, पण त्या बंगल्याच्या बाहेर फाटक्या कोपरीचा बाप बसलेला नसल आणि एखाद्या कोपऱ्याला आई बसलेली नसल तर काय त्याला किंमत आहे महाराज. पैसा कोणाकडे नाही. फुटपाथ वरती भीक मागणारा भिकारी 5-5 हजार भीक मागून आणतोय. भिकाऱ्याचे बंगले आहेत मोठमोठाले. पैसा कोणाकडे नाही. सुख आणि समाधान त्यालाच मिळल ज्याच्या घरात मायबाप आहे. वाक्य ऐकतात का तुम्ही? पैसा कोणाकडे नाही, सुखी कोण आहे असा जर कोणी प्रश्न केला या कलियुगात किंवा या निमगाव वाघे गावात, एखाद्याला प्रश्न जर केला ना, महाराज तुमच्या घरात गावात सुखी कोण आहे, एखाद्याचा प्रश्नाचं उत्तर एवढंच येईल, महाराज याच्याकडे 40 लाखाची गाडी फिरायला आहे, कोट्यवधी रुपयाचा बंगला आहे, बापानं कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी कमवून ठेवली. हा एक जगातला किंवा आमच्या गावातला एकमेव श्रीमंत व्यक्ती आहे. वाक्य खूप महत्वाचं आहे. ज्याच्याकडे पैसा, सत्ता, संपत्ती किंवा धन दौलत आहे तो माणूस सुखी नाही. मग ज्याचं शरीर निरोगी, ज्याचं आरोग्य निरोगी, तो एकमेव श्रीमंत व्यक्ती आहे. 40 लाखाची गाडी फिरायला पण मूळव्याधाचा त्रास आहे. अर्धा तासाच्या पुढे त्याच्यात बसता येत नाही. सुखी म्हणावं का? कोट्यवधी रुपयाचा बंगलाच आहे, बंगला आहे महाराज, पण एकही लेकरू जन्माला आलं नाही. पतीन पत्नीच घरात आहे. दररोज सकाळी एक झोपेची गोळी, संध्याकाळी एक खाता तरी झोप येत नाही. सुखी म्हणावं का? घरी साखरेचा कारखाना आहे. चहाच्या कपाकडे जरी पाहिलं तरी डॉक्टरांनी सांगितलं चहाकडे पाहू नका बरं, ना तर शुगर वाढेल तुमची. सुखी म्हणता येईल का महाराज? सुखी आणि समाधानी तेच आहे ज्याचं शरीर आणि आरोग्य निरोगी आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आज 85-90 वर्षापर्यंत ही जुनी माणसं जगली. त्याचं कारण आहे त्यांचं आरोग्य निरोगी होतं. का होतं? त्यांचं खाणं चांगलं होतं, त्यांचं बोलणं चांगलं होतं, त्यांचं राहणं चांगलं होतं आणि त्यांचं वागणं चांगलं होतं. आता या 4 गोष्टी राहिल्या नाही म्हणून 100 वर्षापर्यंत कुणी जगत नाही. आजही पा या माऊलीच्या डोक्यावर पदर आहे, कपाळभर कुंकू आहे, बाजूला जाऊ दिलं नाही तिनं आपली मुलं घडवली. घरामध्ये आपली मुलं घडण्यामागचं कारण फक्त त्यांचे आई वडील आहेत. लक्षात असू द्या. हा समाज साधू संतांकडे पाहून जीवन जगतोय बाबा, आणि घरातली मुलं आपल्या आई वडिलाकडे पाहून जीवन जगतात. समाजात साधू संतांचं पाऊल वाकडं पडलं का समाज भरकटल्याशिवाय राहणार नाही, आणि घरातल्या आई वडिलांचं पाऊल वाकडं पडलं का घरातली मुलं बर्बाद झाल्याशिवाय राहणार. हा परिवार घडला आज, हा या ठिकाणी घर घडलं. एवढा मोठा परिवार आहे, नातवंड, त्यांची मुलं, त्यांच्या मुली, फक्त या आईमुळे घडले आणि या घरातल्या बापामुळे घडले. त्याचं कारण आहे, वाक्य खूप महत्वाचं बरं माता भगिनी, जोपर्यंत घरात मायबाप आहे, रात्रीचे 11 वाजू दे, 12 वाजू दे, नाहीतर 1 वाजू दे, माझा पोरगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहण्याकरिता घरात आई आहे. घरातली आई जाऊ दे 1 वर्ष झालं बर का दादा हो, 1 वर्ष झालं या घरातून आई निघून गेली. वाट लावणारी लोक तुम्हाला पावलं पावली मिळतील,
पण वाट पाहणारे मायबाप परत मिळू शकत नाही. हे मायबापाचं प्रेम आहे. काय केलं त्यांनी जीवन जगत असताना? विकू नका मुझे. महाराज आयुष्यभर परमार्थ करून या माऊलीनं हा संसार उभा केला आणि हे घर उभं केलं. वाक्य ऐकतात का तुम्ही सर्वजण? मुलं घडण्यामागचं कारण त्यांचे आई वडील आहेत. प्रत्येक महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावात शिवजयंती साजरी झाली आणि प्रत्येक जण छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेत होतं. त्याच्या मागचं कारण आहे त्यांची आई. राजे घडलेत ना. लहान असताना छत्रपती शिवाजी महाराज आईच्या बोटाला वडिलाच्या बोटाला धरून नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्याकरिता निघाले. ऐका सर्वांनी आईचं प्रेम. वडिलाचा बोटाला धरून त्या ठिकाणी नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज निघाले. आई, रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, माझा पोरगा अजून कसा घरी आला नाही. माझा पोरगा अजून कसा घरीला आला नाही. रात्रीचे 10, 11, 12 वाजले आणि 12 वाजता घरी आल्याबरोबर दरवाजा वाजवला. आईनं डोळे बंद केले आणि आईनं डोळे बंद केल्यानंतर छत्रपती शिवाजीराजे आईच्या कुशीत येऊन झोपले. ऐका सर्वांनी. आणि आईच्या कुशीमध्ये येऊन झोपल्यानंतर आईनं डोळा उघडला आणि एक प्रश्न केला, शिवबा कुठं गेला होता? कुठं गेला होता असा शब्द बाहेर पडल्याबरोबर छत्रपती शिवाजीराजांच्या मुखातून वाक्य निघाला, आऊसाहेब आबासाहेबांच्या बोटल धरून गेलो होतो. कुठं गेला होता? परत आईनं प्रश्न केला तर राजांनी परत प्रत्युत्तर केलं, आबासाहेबांबरोबर गेलो होतो आऊसाहेब. आईनं परत प्रश्न केला, शिवबा आबासाहेबांबरोबर गेला होता पण कुठं गेला होता? परत राजांनी. पण परत माणूस म्हणून इथं जन्माला येऊ का नाही सांगता येत नाही. का? माणूस म्हणून जन्माला येण्याकरिता लय मोठा प्रवास आहे. आज वर्ष श्राद्ध का, 5.5 महिने का, आणि माणूस म्हणून इथं का जन्माला कसं येत असतो आपण तेवढं सांगणार आहे मी. ऐकणारी मंडळी चांगली आहेत आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी गायक मंडळी, वादक मंडळी एवढाच त्या ठिकाणी चांगला समुदाय. महाराज इथं तुम्ही आम्ही जन्माला आलो. एक वाक्य सांगतो पुढे जातो. आयुष्याच्या चित्रपटाला वंशस्मरण आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? आयुष्याच्या चित्रपटाला वंशस्मरण आहे. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला जीवनात डाउनलोड करता येत नाही. 1 तासापूर्वी लय दिवस चांगला होता महाराज आपला, पण इथून गेल्यानंतर आपल्या जीवनात चांगला दिवस असेल हा तुम्हाला किंवा मला माहित नाही. हव्याशा क्षणाला जीवनात डाउनलोड करता येत नाही. नकोशा क्षणाला जीवनातून डिलीटही करता येत नाही. का? तर दररोज तोच लागणारा रियालिटी शो हाच नाही. प्रत्येक क्षण वेगळा आहे. पुढचा क्षण कुणाचा कसा असेल हा तुम्हाला किंवा मला माहित नाही. मग माणूस म्हणून आलो ना, परत इथं जन्माला येऊच म्हणून सांगता येत नाही. मग ज्या दिवशी माणूस या मृत्यू लोकातून शेवटचा श्वास घेत असतो, 3 दिवस आत्मा घरामध्ये फिरत असून 7 दिवस घराच्या अवतीभोवती फिरत असतो. म्हणून दशक्रिया विधी 10व्या दिवशी पार पडतात. गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे, ते उचकून पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. दशक्रिया विधी 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी करावा, कारण तो विधी आहे. पण दशक्रिया विधी झाल्यानंतर 3 दिवसांनी एक विधी येतो. त्याचं नाव काय मावल्या हो? तुम्ही माग बसलेले, काय नाव आहे त्याचं? नाव 13वा आहे. त्याला शास्त्रामध्ये तलत्रिपण नावाचा विधी असं नाव आहे. तो 13व्याचा विधी झाला का या मृत्यू लोकातून गेलेला आत्मा त्या ठिकाणी त्याचा प्रवास चालू होत असतो. आज वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण उपस्थित आहे. ऐका सर्वांनी, या माऊलीचाही प्रवास असाच झाला, तुमचा आमचाही तसाच होणार आहे. आपल्या नंतर येतील त्यांचाही प्रवास तसाच आहे, लक्षात असू द्या. महाराज 13व्याच्या दिवशी निघालेला आत्मा 1 वर्ष लागतं त्याला यमदरबारामध्ये पोहोचण्याकरिता. म्हणून महिन्याची जेवण घातली जातात. किती दिवस आई? तुम्ही किती दिवस घातली होती आईची? 12 महिने. भाग्यवाने हा परिवार, फलके परिवार, या माऊल्या. माणूस गेल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्या माणसाच्या नावानं महिन्याचं जेवण घालावं. महाराज काही लोक वर्षापर्यंत घालतात, काही 5.5 महिन्यापर्यंत घालतात आणि काही घालतच नाही. आम्ही परवा दिवशी निर्विला होतो महाराज, आणि तिथं गेल्यानंतर पलके महाराज त्या दादाला विचारलं, म्हटलं आईचं जेवण किती महिने घातलं तू? म्हणे आई निघून गेली, ती काय पाहायला येणार आहे का परत? किती दिवस घातलंय? ऐकतात ना तुम्ही सर्वजण? 1 वर्षापर्यंत गेलेल्या माणसाच्या नावानं जेवण घालावं. का बरं? घातलं तर काय होईल आणि नाही घातलं तर काय होईल? या दोन्हीची उदाहरणं गरुड पुराणामध्ये. वाडवडील गेल्यानंतर विधीपूर्वक महिन्याची जेवण घालावी. 5.5 महिने किंवा वर्ष श्राद्ध नाही मोठ्या पद्धतीत घालता आलं. पूर्व दिशेला तोंड करायचं, भाताचा पिंड करायचं, गेलेल्या माणसाच्या नावानं पाणी सोडायचं, तरी तो आत्मा अतृप्त राहू शकत नाही.
महिन्याची जेवण घातली तर काय होईल महाराज? तर त्याचं उत्तर महाराज त्या ठिकाणी गरुड पुराणामध्ये देतात. तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देव जेवढा कृपा तुमच्यावर करत नाही ना, तेवढे वाडवडील गेल्यानंतर तो देवापेक्षाही पितराचा आशीर्वाद चांगले सांगितलेला आहे. का? त्याचं उत्तर आहे महाराज, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिते तया कुळा. ताली वाजवा सर्वांनी, ताली वाजवा. वा वा वा. कुळा. महाराज सांगतात वाडवडील गेल्यानंतर विधीपूर्वक हा महिन्याचा विधी 5.5 महिने वर्ष श्राद्ध केल्यानंतर काय होईल? तर तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. महाराज अन्याय केलाय हा विधी तर काय होईल? तर त्याचे उत्तर गरुड पुराणामध्ये दिलेले आहे. बरं ऐका सर्वांनी. घरामध्ये जर पैसा, सत्ता, संपत्ती किंवा धनदौलत आहे भरपूर आहे, पण सुख समाधान लाभत नाही महाराज. काय करावं लागेल? 30-35 वर्ष झालं मुलाचं लग्न जमत नाही. एखादा मुलगा एक्स्टर्नी निघून जात असेल, त्या ठिकाणी घरामध्ये वारंवार हानी होत असतील तर घरातली लोक ब्राह्मण देवतेकडे जातात आणि ब्राह्मण देवतेला विचारतात, अहो पैसा, सत्ता, संपत्ती भरपूर आहे पण सुख समाधान लाभत नाही, काय करावं लागेल? त्याला ब्राह्मण सांगत असतात, तुम्हाला नाशिकला जावं लागेल. आणि काय करावं लागेल? नारायण नागबळी. एवढ्या बाबांना माहिती, तुम्हाला नाशिकला जावं लागेल. तुमच्या मग पितृदोष आहे, त्रिपिंडी दोष आहे, तुम्हाला नारायण नागबळी करावं लागेल. का? वाडवडील गेल्यानंतर विधीपूर्वक हे विधी केले नाही म्हणून 1 वर्षापर्यंत गेलेल्या माणसाच्या नावाने जेवण घालावे. वर्षापर्यंत का? तर त्याचंही उत्तर महाराज सांगतात. बरं विष्णू महाराज, 13वाचा विधी झाला का या मृत्यू लोकातून गेलेल्या आत्म्याचा प्रवास चालू होत असतो. 28 दिवस लागतात यम दरबाराच्या माघारी पोचण्याकरिता. तुम्ही कीर्तन प्रवचन लय ऐकली असतील बाबा, पण माणसाच्या जीवनातला प्रवास वर्ष श्राद्ध का घालायचे? मोठमोठाले कीर्तनकार येतात, बाकीच्या गप्पा जोडून सांगून निघून जातात. हे सांगायचं कुणी? 13 दिवस झाल्यानंतर 28 दिवस लागतात यम दरबाराच्या माघारी पोचण्याकरिता प्रत्येक आत्म्याला. 28 दिवस झाल्यानंतर जशी इकडे पाण्याने भरलेल्या नद्या आहेत तशी मलमूत्राने भरलेली एक वैतरणा नावाची नदी वरती आहे. ती मलमूत्राने भरलेली आहे. तर नदी पार करण्याकरिता प्रत्येक आत्म्याला 59 दिवसाचा कालावधी लागत असतो. त्या आईचाही प्रवास तोच आहे, तुमचाही तोच आहे, माझाही तोच आहे. पण ती नदी कुणालाही पार नाही करता येत. तिच्याकडे एक कामधेनू नावाची गाय बांधलेली महाराज. ती कामधेनू नावाची गाय त्या आत्म्याला पैलतीराला नेऊन सोडते. पण कुणाला सोडते माहिती का? ज्यानं गोमातेची सेवा केली, ज्यानं गोमाता दान दिली. गावरान गाय बरं बाबा सांगत असं, तुम्ही जरशी म्हणतात ऐका, ज्यानं गोमातेची सेवा केली, ज्यानं गोमाता दान दिली, ती गोमाता त्याला पैलतीराला नेऊन सोडत असते. 59 दिवसाचा कालावधी. पहिले 13, नंतर 28 आणि हे 59. असे 100 दिवस पूर्ण होतात. पहा, 100 दिवस पूर्ण झाले का गेलेला आत्मा यम दरबाराच्या पहिल्या पायरीवरती पाऊल टेकवतो. कुठं? पहिल्या पायरीवर. आणि पहिल्याच पायरीवरती पाऊल टेकवल्याबरोबर उजव्या साईडला एक वकील बसलेला आहे. त्याचं नाव सांगता येईल का? त्याचं नाव चित्रगुप्त. वा बाबा, त्या चित्रगुप्ताच्या समोर गेलेला आत्मा उभा राहत असतोय. जीवनात येऊन लोकांचे किती बांध कोरले ऐकतात ना तुम्ही सर्वजण. लोकांचे किती लग्न मोडले. गावात अन्नदानाची पंगत घातली का जो घालतोय त्याला घालून नाही दिली. जीवनात चांगल्या गोष्टी केल्या का? इथं जर कर्म नाही पेटली महाराज, तुम्ही श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ उचकून पहा. या हाताने जर कुणाची हत्या झाली तर वरती गेल्यानंतर उकळत्या तेलाच्या कडे सोडतात महाराज. तिथं काय सोपं आहे का? मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. काय तिथं जीवन जगात असताना जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत तू काय केलं? त्या चित्रगुप्ताच्या समोर गेल्यानंतर 265 दिवस लागतात स्वतःची फाईल तपासायला गेलेल्या आत्म्याची. पहिले 100 दिवस आणि हे 265 वर्षाचे 365 दिवस पूर्ण होतात. पहा,
365 दिवस पूर्ण झाले का मग कळत असतंय पुण्य जास्त झालं तर स्वर्गाचा दरवाजा आहे. वाक्य ऐकतात ना तुम्ही सर्वजण. पाप जास्त झालं तर नरकाचा दरवाजा आहे. आणि पाप आणि पुण्य समान झालं का माणूस म्हणून या मृत्यू लोकात तुमचा आमचा जन्म आहे. इथं जन्माला येणं सोपं नाही. पुण्य जास्त करता येईल स्वर्गाला जाता येईल, पाप जास्त करता येईल नरकाला जाता येईल. पण पाप आणि पुण्य समान होत असते. पाप पुण्य समान समी त्याची पावी जेल कर्मभूमी भाग्यवान आहे. ते तुमचं आणि माझं पाप पुण्य समान झालं माणूस म्हणून या मृत्यू लोकात जन्माला आलो. हे माणसाच्या जीवनातलं सांगितलं. मग वर्ष श्राद्ध का करायचं? 1 मिनिटात सांगतो पुढे जातो ऐका. पांडवांचे वडील पंडूराजा शेवटचा श्वास घेतला. 1 वर्ष पूर्ण झालं, पुण्य जास्त झालं म्हणून स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा केला. पांडवांचे वडील होते, स्वर्गाचा दरवाजा मोकळा केला. पहिल्या पायरीवरती पाऊल टेकवल्याबरोबर पुण्य संपलं बाबा, फलके बाबा. आणि पुण्य संपल्याबरोबर पांडवांचे वडील होते, काहीच करता येईना, पुढे जाता येईना, मागे येता येईना. मग पांडवांचे वडील होते, माघारी पाऊल टाकला. महाराज सांगतात कुणी असू द्या, मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पांडवांचे वडील होते पंडूराजा, पुण्य संपलं म्हणून एक माघारी पाऊल टाकला, स्वर्गाला फेऱ्या मारू लागले. आणि स्वर्गाला फेऱ्या मारत असताना नारद महर्षींची भेट झाली. आणि नारद महर्षींना सांगितलं, पांडवांच्या वडिलांना माझ्या मुलांना जाऊन सांगा मृत्यू लोकात वडिलाच्या नावानं ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान करा म्हणावं, का त्याचं पुण्य वडिलांना प्राप्त होईल आणि स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा होईल. यासाठी श्राद्धानं केलं जातं वर्ष श्राद्ध. विठ्ठल माणसाच्या जीवनातला प्रवास असा आहे. आणि वर्ष श्राद्ध का करायचं ते तुम्हाला सांगितलं. मग जीवनातला प्रवास जर असा असेल तर कुणाला कसं जगायचं ज्याच्या त्याच्या हातात आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. आहे तोपर्यंत असं जगा कसं, गेल्याच्या नंतर सुद्धा आपली कीर्ती आजरामर राहावी. महाराज सांगतात ना, उत्तमची कीर्ती मागे, उत्तमची कीर्ती मागे, उत्तमची टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. कीर्ती मागे उत्तमची हो तुका म्हणे टाळी टाळी उत्तमची उरे कीर्ती तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज कुणाची कीर्ती माघारी शिल्लक राहत नाही. मग एक वाक्य सांगतो, जबाबदारी नाही का बरं. जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणीच मेलेली असतात. पण जे माणसं दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंतच असतात. त्याचं उत्तर आहे उत्तमची उरे कीर्ती मागे. असं माणसाने जीवन जगलं पाहिजे. या रस्त्याने चालला तर कुणीतरी जवळ येऊन बोललं पाहिजे, बाबा दुःखाच्या क्षणामध्ये असाल तर कुणीतरी डोळं पुसण्याकरिता आलं पाहिजे. ज्या दिवशी आपण निघून जाऊ ना, ज्याला कळल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. असं माणसाचं जगणं असलं पाहिजे. राहणं थोड्या दिवसाचं आहे, पण आहे तोपर्यंत असं जीवन जगलं पाहिजे. नाही तर काही लोक म्हणत असतात कधी मरतो हा, याने पर गावाला लोकांना त्रास दिला. बरं ऐकतात का तुम्ही सर्वजण. लोकांनी असं न म्हणता त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यावं, असं माणसाचं जगणं असलं पाहिजे. पण आता तेच नाही राहिलं. बरं कलियुगात जेवढी लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, ऐकतात का तुम्ही सर्वजण. कलियुगात जेवढी लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही तेवढी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. म्हणूनच सगळं त्या ठिकाणी वाटोळ झाले. महाराज असं माणसाने जीवन जगावं. महाराज जीवनातला शेवट गोड व्हावा. जसं जगद्गुरु तुकोबा यांच्या जीवनातला शेवट गोड झाला. काय झालं महाराज, आयुष्यभर परमार्थाची साधना करून आपलं जीवन एवढं चांगलं बनवलं. म्हणून म्हटलं जातं तुम्ही जा कधी देऊला. आजही इंद्राणी संत वाहते, परंतु इंद्राणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारे तुकोबा तिथं दिसत नाही.
जा कधी आळंदीला, आजही माऊली ज्ञानोबा यांच्या समाधीवर प्रकाशाचा लखलखाट आहे, परंतु तुमच्या आमच्या पर्यंत ज्ञानाचा दिवा पोचवणारी विश्वाची माऊली तिथे दिसत नाही.